हाय, हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर इथे ना सकाळचे 7 वाजले होते. बऱ्याच दिवसानंतर मी रुटीन ब्लॉग आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. गावावरून आली आणि त्यानंतरनं 1.5 महिन्याचा जवळपास आपल्या व्हिडिओमध्ये गॅप पडलेला आहे. तसं जर बघितलं तर आजच्या तारखेमध्ये पूर्णपणे 2 महिने कंप्लीट झाले. तरीसुद्धा ना माझ्या मनामध्ये होतं, की आता आपण व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करावं, पण तब्येत काही साथ देत नव्हती. गावावरून आलं, की एकाचं ना दुसऱ्याचं चालूच असते तब्येतीचं, त्यामुळे ते राहून गेलं. पण आता इथून पुढे ना आपले व्लॉग जे आहेत ते रेग्युलर येतील आणि आज ना थोडंसं टायमाचा जो काही आहे तो माझ्याकडून थोडंसं मागे-पुढे झालं आहे. पण उद्या मी कम्युनिटी टाकणार आणि त्यामध्ये सुचवणार, की आपले व्लॉग जे आहे लाँग व्हिडिओ आणि 2 शॉर्ट हे कोणत्या टायमाला येतील. तर इथे ना आता सकाळ झालेली होती. सकाळचे 7 वाजलेले होते आणि पाऊस इतका आहे ना, मी आली वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी. त्या दिवशी मी आली ना, त्या दिवशीसुद्धा पाऊस होता आणि दुसऱ्या दिवशी फक्त मला कपडे धुवतपर्यंत म्हणजे पूर्ण मी जेवढे काही गावावरून आणलेल्या बॅगा होत्या ना, त्या सगळे कपडे धुतले. ते सुकतपर्यंत मस्त असं पाऊस मोकळा होता. म्हणजे अजिबात पाऊस नव्हता आणि त्या रात्रीपासून 8 दिवस जो पाऊस लागला ना, अजिबात 8 दिवस पाऊस जो आहे तो खुललेला नव्हता. आता इथे मुलांची शाळासुद्धा सुरू झालेली होती. खूप चांगलं झालं, की 15 दिवस शाळा जी आहे ती समोर ढकलल्या गेली. त्याच्यामुळे ना मुलांच्या अभ्यासाचं वगैरे काही लोड नव्हतं. तर सकाळी-सकाळी अंगणाची साफसफाई करून आली. त्यानंतर जांभळं बघितले तुम्ही किती सारे ते वाया गेले आणि असेच रोजच चाललेले आहे. आता मी जेव्हा व्हॉईस ओव्हर देत आहे ना, तोपर्यंत पूर्ण जे काही जांभळं आहे झाडाचे ते पूर्णपणे संपलेले होते. आम्ही यायच्या आधीच भरपूर जे काही जांभळं आहे ना, त्याचं सीझन होऊन मोकळं झालेलं होतं. तरीसुद्धा आम्हाला बऱ्यापैकी खायला मिळाले आणि ते नको-नकोसे वाटत होते 4-5 दिवसात, कारण की पूर्ण खाली पडलं की त्याला माशा वगैरे लागायच्या. पाऊस राहिला तेवढं बरं आणि जर पाऊस उघडलेला राहिला की सतत त्याच्यावर माशा येऊन बसायच्या. आता इथे सकाळची गडबड म्हणजे मुलांचा आज शाळेचा पहिला दिवस, फक्त स्मितूचा. रिदू मात्र घरी आहे, तर त्याचीच ती तयारी माझी चाललेली होती. छान अशी फुलकोबीची भाजी बनवून दिली आणि आम्ही गावाकडून इतके लेट आलो म्हणजे स्कूल चालू व्हायच्या आदल्या दिवशी, त्यामुळे काहीच घेतलं नाही. बऱ्याच दिवसानंतर आपल्या ब्लॉगिंगला सुरुवात झालेली आहे. त्यासाठी ना सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करत आहे. तर आज होता स्मितूच्या शाळेचा पहिला दिवस, त्यासाठी त्याची तयारी करून दिली. त्याला स्कूलमध्ये पाठवलं आणि ॲज इट इज आपलं जे काही रेग्युलर रुटीन आहे ना, ते आता इथून सुरू होईल. गावाकडे गेली होती, बहिणीचं लग्न होतं, त्यामध्ये पूर्ण माझा 1 महिना गेला आणि त्यानंतर मग आता घरी आली, तर आता इथपासून मी व्लॉगिंगला सुरुवात करेल. तसं तर मेहंदीचे वगैरे जे काही फोटोज, व्हिडिओज माझ्याकडे अवेलेबल असेल ना, ते मी अधामधात तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आता आपला रिदू जो आहे ना, तो रुसून बसलेला आहे, कारण की त्याची उद्यापासून स्कूल आहे आणि त्याला आजच तयारी करून जायचं होतं. तर तो पप्पासोबत सोडायलासुद्धा नाही गेला दादाला आणि रुसून बसला. तर त्याचं बघते आणि त्याच्यानंतर जे काही कामं आहे ते मी सुरू करते. चला तर व्हिडिओला छान असा सपोर्ट करा. तर इथे ना आता रिदूचं रुसणं चालू होतं, कारण की त्यालाही स्कूलमध्ये जायची खूप आवड होती आणि उद्यापासून रिदूची स्कूल चालू होणार होती. तर आज आहे दुसरा दिवस शाळेचा. आता इथे दोघंही छान तयार झाले आणि स्कूलला जायला निघालेले होते. त्यातल्या त्यात एक गोंधळ असा झाला, की मी ना मेसेजच वाचला नव्हता. म्हणजे जो काही फॉर्मल युनिफॉर्म आहे ना रिदूचा, आज बुधवार असल्यामुळे मी त्याला हा युनिफॉर्म दिला. पण फॉर्मल जो युनिफॉर्म आहे ना, तो पाहिजे म्हणून त्याचे पप्पा त्याला रिटर्न घेऊन आले आणि त्याच्यानंतरनं मग त्याला मी पुन्हा दुसरा युनिफॉर्म लावून दिला आणि त्यानंतर तो स्कूलमध्ये गेला. तर तो युनिफॉर्म घालून तो गेलेला होता आणि रोजच्याप्रमाणे आजही अंगणामध्ये जांभळं जे आहे ते खूप सारे होते. तेच मग सगळं झाडझूड करून घेतलं आणि त्याच्यानंतरनं पावसाचं इतकं वातावरण आहे, कपडे तर आतमध्येच वाळवावं लागते. तरीसुद्धा लवकर झाले, की फॅनच्या हवेने पटकन ते सोकते. म्हणून पटकन इकडे मशीन लावली आणि जसं काही आपलं जे रुटीन आहे ना पूर्वीचं जसं होतं तसं, त्या रुटीनमध्ये मी थोडी-थोडी यायला लागलेली आहे आणि तब्येत तर इतकी खराब होती 8-10 दिवस, तर खूप असे हातपाय दुखणं किंवा मग असं आळस येणं, कंटाळा येणं, हा सगळा प्रकार जो आहे तो चालू होता आणि कामं कुठून सुरू करायचे, कुठे बंद करायचे, म्हणजे कोणती कामं करायची ही पण सुचत नव्हती. पण मुलांची शाळा असल्यामुळे मात्र सकाळी डब्याची जी गडबड असते ना, ती मोकळी होऊन जायची. नाहीतर स्कूल जर नसती ना, तर 8 वाजतापर्यंत मी तर झोपून उठलेली नसती. अशी जी काही आळस आहे ना, तो अंगामध्ये शिरलेला होता गावाकडून आल्यानंतर. आणि 1 महिन्यापासून ना मोबाईलचं तेवढं काही होतं नाही, की व्लॉग शूट करू दे किंवा मग असं काही आपल्याला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे, अशा तशा गोष्टी काहीही नव्हत्या. त्यामुळे ना
मोबाईलमधूनही म्हणजे एक इच्छा जी आहे ना व्लॉग शूट करायची किंवा एडिट करायची, हे सुद्धा माझ्या अंदरून चाललं गेलेलं होतं. पण म्हटलं आता खूप झालं इकडे-तिकडे सारखं-सारखं बोलणं, फोन लावणं, हे ते गोष्टी आता भरपूर झाल्या. खूप दिवस आराम झाला. पहिलेच मी थोडंसं इथून गावाला जायच्या आधीच व्लॉगिंग बंद केलेली होती 8 दिवसापासून. तर आता 23 तारखेचा माझी ॲनिव्हर्सरी होती, तर तो 1-2 दिवसानंतर तुम्हाला व्लॉग आला. त्याच्यानंतर 23 मेपासून 23 जून झालं आणि आता जवळपास 23 जुलै येईल. म्हणजे 2 महिने जे आहेत ते आपल्या व्लॉगला बिलकुल फुल स्टॉपच होता. पण यानंतर मी काळजी घेणार की असं कधी झालं पाहिजे नाही. तर आता इथे ना सकाळची जी काही धावपळ आहे म्हणजे मुलांच्या टिफिनची ती तर झालेली होती. त्यानंतर घरातलं आवरायचं बाकी होतं आणि आता पावसाळा म्हटल्यावर ह्या ज्या दोऱ्या आहेत त्या अशाच राहणार आणि त्याचबरोबर जी काही कपडे वगैरे आहे सुकलेली संध्याकाळची म्हणजे जी रोज संध्याकाळी घडी करायची ना, ती आता सकाळीच घडी करावं लागते. कारण की रात्रभर ती फॅनमध्ये ठेवून छान असे सुकली की चांगली वाटते. नाहीतर मग त्या कपड्याला थोडासा वेगळाच वास येतो. एकदम म्हणजे अंगात घालण्यालायक पण ते राहत नाही. तरीसुद्धा मशीनचे आहे म्हटल्यावर ड्राय होते आणि छान सुकतातसुद्धा. तरीसुद्धा जे आपण बाहेरच्या वातावरणामध्ये कपडे सुकवतो ना, त्या सुकवण्यामध्ये आणि फॅनच्या सुकवण्यामध्ये खूप फरक आहे. तरीसुद्धा मशीनचा खूप असा फायदा होतो पावसाळ्यामध्ये. तर इथे आता कपडे फक्त घडी करून जिथल्या तिथे ठेवले. बाकी जे काही आहे ना, ते सेट मला अजून करायचंच आहे. भरपूर सारे कपडे जे आहे ना, ते पण असं सॉर्ट करायचे आहे म्हणजे पूर्ण काढून टाकायचे आहे. कारण की जुने कपडे टाकून द्यायचे आणि नवीन-नवीन आता घेतले ते कपडे यूजमध्ये घालायचे, असं माझं चाललेलं आहे. तर तेही मी मग एकदम निवांतमध्ये जेव्हा जेव्हा वेळ भेटेल ना, तेव्हा-तेव्हा करेल. कारण की एकसारखं जर सगळीच कामं डोक्यावर घेतले ना, की आणखीन मग गावाकडून आल्यावर पहिलेच थकवा असतो आणि नंतर तब्येतीवर परिणाम होतो. त्यामुळे मी थोडंसं फुल स्टॉप घेतलेला आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या स्मितूचा अभ्यासनं खूप सारा पेंडिंग होता. तेही माझ्याच चुकीमुळे आणि यांच्या बदलीमुळे तो सगळा राहून गेला. आणि तोच जो भर आहे ना, तो मी 15 दिवस करून घेतला. त्यामुळे मी व्लॉगला फुल स्टॉपच दिला होता. पण यानंतर रोजची कामे वेळेत आणि बरोबर रेग्युलरमध्ये सगळं रुटीन आलं, की मग काही प्रॉब्लेम नसते. जसं आता झालेलं आहे. म्हणजे रुटीनमध्ये आली, तर मग एक आपल्याला वेळही मिळतो आणि मग आपलं जे काही काम आहे YouTubeचं असू दे किंवा व्लॉग शूट करायचं, एडिट करायचं, ह्या सगळ्या गोष्टीला वेळसुद्धा मिळतो. आणि ना इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ जाऊन बघा. कारण की मी लग्नातल्या ज्या काही आठवणी आहेत त्या फोटोमार्फत मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. बऱ्याच अशा छोट्या-मोठ्या आठवणी आहे. मला व्हिडिओ तर करायला जमलं नाही कारण की लग्नाचं घर म्हटलं ना, की खूप अशी धावपळ होते आणि मुलं काही मोबाईल सोडत नव्हते. गावाकडे गेल्यावर मुलांकडेच मोबाईल राहायचा, गेम खेळत, कार्टून बघत, त्यामुळे ते राहून जायचं. इथे जांभळीला जांभळं बघू शकता इतके आहे ना, की आता एकही जांभूळ जे आहे ते झाडाला राहिलेलं नाही आहे आणि पारंपरिक पद्धतीने म्हणजे असं बेडशीट वगैरे बांधून जर जांभळं आपण तोडले तर अजिबात तुटत नाही म्हणजे टिचकत नाही आणि जसे आहे तसेच राहते. हा छोटासा ब्लॉग ना तिथेच म्हणजे फुल स्टॉप केलेला होता मी. त्यानंतर म्हटलं चला आता छोट्या-मोठ्या ज्या काही आठवणी आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर प्राचीचं लग्न बिलकुल 1 महिन्यामध्येच आम्ही केलेलं होतं. त्यामुळे पटापट सगळ्या गोष्टी झाल्या. तर केळवण हे मोठ्या आईकडलं आहे आणि याच्या आधीच जी मुलगी दाखवली ना ती त्यांचीच मुलगी आहे. तर तिच्या गावाला आम्ही शॉपिंगला गेलो. तिथे तिचं केळवण झालेलं होतं आणि जेव्हा ही लग्न जुळते तेव्हा आपण देवाला जातो. तर इकडे आम्ही गडावर जात असतो. तर गडावरचे काही जे फोटो आहे ना ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. इथे खरं तर व्हिडिओ पाहिजे होते. आणखीन आम्ही जाणार आहोत त्यावेळेसचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल. पण इतकं बघून हे छान वाटत होतं ना गॅलरीमधून म्हटलं चला डिलीट करायच्या आधी तुमच्यासोबत मात्र नक्की शेअर करावं. या छोट्या-छोट्या क्लिप्स घ्यायला सुद्धा ना माझ्याकडे भरपूर असा वेळ जो आहे तो कमी होता. त्यामुळे ना अजिबातच मी व्हिडिओ घेऊ शकली नाही आहे. कारण आम्ही बऱ्याच अशा गोष्टी ज्या आहे रिच्युअल्स सगळं स्टेप बाय स्टेप केलेले आहे. तरीसुद्धा ना अजिबातच वेळ नव्हता आणि लग्न इतक्या कमी दिवसात होतं त्याच्यामुळे ना आणखीनच आमची खूप अशी धावपळ झालेली होती. तर आता इथे ना आम्ही गडावर गेलो होतो. तिथलेच हे क्लिप्स आहे काही. त्यानंतर रँडमली जे काही आमच्याकडे फोटोज आहेत ते पण मी तुमच्यासोबत शेअर केले. आता इतकेच जण मिळून आम्ही सगळे गडावर गेलेलो होतो आणि त्यानंतरनं म्हटलं आठवण म्हणून एक तुमच्यासोबतही शेअर करावं आणि यूट्यूबमध्ये आपल्या व्हिडिओतर्फे तर ते जे काही आहे फोटोज वगैरे ते सुद्धा राहून जाते. तर खूप छान इथे ना व्ह्यू होता आणि आम्ही वर गेल्याबरोबरच इतकं वादळ सुटलं आणि गड म्हटलं, टेकडी म्हटलं, की थोडीशी जरी हवा असेल ना तर तिथे जास्त प्रमाणात वाटतेच.
तर व्हिडिओमार्फत मला नक्की कमेंट करून सांगा, की असे छोटे-मोठे जे काही क्लिप्स आहे किंवा माझ्याकडे फोटोज आहे लग्नातले, ते तुम्हाला बघायला आवडतील का? तर इथे ना जसं मंडप घालणं चालू झाला लग्नाचा, तसाच पावसाला सुद्धा सुरुवात झाली, कारण की लग्नच जून महिन्यामध्ये होतं. तर मी जसं म्हटलं, की तुम्हाला आवडतील का ह्या सगळ्या क्लिप्स किंवा मग फोटोज बघायला, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग अशा छानशा व्लॉगसोबत आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.